बुद्धीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाला आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी श्रुतिका नवनीत कानवडे तुमच्या समोर विषय मांडत आहे आधुनिक भारत आणि त्यासोबत लोप पावत चाललेली आपली भारतीय संस्कृती. मृदबीज चंदनमस्मिन तेजे देशे ग्रामो ग्राम सिद्धवनम यत्र बाला देवी स्वरूपा बाला सर्वे श्रीरामा. भारत ही अशी भूमी आहे जिथली माती चंदन आहे, जिथले प्रत्येक गाव तपोवन आहे, जिथली प्रत्येक स्त्री ही देवी आहे आणि जिथला प्रत्येक पुरुष हा पुरुषोत्तम श्रीराम आहे. ही भारतीय संस्कृती ज्यात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. त्यांचे चरित्र सांगते माणसाने जगावे कसे आणि मरणाची भीती वाटत असेल तर भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दाहति पावक न किंचित क्लेदयन्त्यापो शोषयति मारुतः. आत्मा हा अमर आहे, त्याला आगीची, हवेची, शस्त्राची, पाण्याची कशाचीही भीती नसते, म्हणून मरणाची भीती बाळगू नका. विजेसारखी तलवार चालवून गेले, निढ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले. विजेसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेले. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नळून गेले. स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवानीही चुकन मुजरा केला असा आमचा एक राजा होऊन गेला, राजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या थोर वीर पुरुषांचा वारसा आपल्या भारतीय संस्कृतीला लाभला आहे. भारत हा असा एकमेव देश आहे की ज्याला माता म्हणून संबोधले जाते. बाकी दुसरा कोणताच देश असा नाही ज्याला आईची उपमा दिली जाते. बात जो बतानी है हजारों वर्ष पुरानी है, विलुप्त हो रही जो रीत है वही मधुर संगीत. ओम की मधुर ध्वनि है ये भारतीय संस्कृति. औरत का सम्मान जैसे देवी, महाभारत जैसे युद्ध है, रामायण जैसे पाठ भी. अतिथि यहाँ है भगवान, प्राचीन यहाँ के पुराण. महात्मा महापिता डॉक्टर अंबेडकर और रानी लक्ष्मीबाई की वीरता. मुगलों का राज है, छत्रपति की तलवार है. अंग्रेजों को दी मात है, यह सांस्कृतिक समाज है. डमक डमक ढोल है, वीणा की ताल है. नृत्य यहाँ के है विशेष, षड ऋतुओं का यह देश. शर्म यहाँ का एक गहना, परिवार का एक साथ रहना. क्षमा में कोई शर्म नहीं, वेद आयुर्वेद पूजे जाते, पशु भी यही. आ गए ऐसे दुष्ट, कर रहे संस्कृति नष्ट. रोकना उन्हें हमें, करना अजर अमर इसे. आ रही जो पीढ़ी है, गलत चल रही वो सीढ़ी है. रास्ता दिखाना है, संस्कृति को बचाना है. इसके अस्तित्व की रक्षा कर्म धर्म हमारा है, कर्म धर्म हमारा है, कर्म धर्म हमारा है. आजची ही पिढी आहे 21 तास अभ्यास करून कलेक्टर न बनता दिवसाचे 21 तास सोशल मीडियावर चॅटिंग, डेटिंग, फ्लर्टिंग आणि सेटिंग करण्यामध्ये वाया घालवतीये. स्वतःच्या रक्ताने भारत मातेची प्रतिज्ञा लिहिणारे सुभाषचंद्र बोस पुढे आणि स्वतःच्या अंगावर गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढून तो सोशल मीडियावर अपलोड करणारे आजचे युवक पुढे. आपली संस्कृती असो, परंपरा असो, महापुरुषांच्या जयंत्या असो, त्या फक्त सोशल मीडियावर पुरते सेलिब्रेट करणारे आजचे युवक कुठे. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, ह्या जयंत्यांच्या नावाखाली फक्त आणि फक्त डीजे समोर दारू पिऊन नाचणारे आजचे युवक कुठे. एक काळ असा होता, एखाद्या महापुरुषांचे व्याख्यान असेल तर हजारो लाखोनी गर्दी व्हायची, पण आज तीच गर्दी तमाशाच्या फोडांकडे वळाली. तुम्ही बघा, गौतमी पाटीलचा जर कार्यक्रम जाहीर झाला, ही बातमी पसरली. आजूबाजूच्या गावातूनच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातून लोक येऊन जमा होणार. कोणी टॉवरवर चढतंय तर कोणी झाडावर चढतंय. आजचं हे वास्तविक आहे. पण आपल्या आयुर्वेद कॉलेजची पोरं अशी नाही का, त्यांना डोंगरे मॅडमच्या टेन्शनच इतकं असतं की त्यांना हे करण्यात टाइमच नाहीये आजकाल. आजचे पालक असे आहेत ना, की लहान मुलांना लहानपणापासूनच श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन चालले. श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय, तर दोन प्रकारच्या गोष्टी ह्या. प्रेयस म्हणजे आपल्याला खूप आवडते पण आपल्या शरीरासाठी चांगले नाही, जे म्हणजे चहा आपल्याला खूप आवडतो पण जो की आपल्या शरीरासाठी चांगला नाही. श्रेयस काय असते, की कडुलिंबाचा पाला आपल्या शरीरासाठी चांगला आहे पण आपल्याला आवडत नाही. आजकालचे पालक काय करताय, लहान मुलांना श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन चालताय. पप्पा मला किंडर जॉय पाहिजे, दुसऱ्याच सेकंदात पप्पानी किंडर जॉय घेऊन दिला. पप्पा मला रिमोट कंट्रोलची गाडी पाहिजे, का तर बाजूवाल्याच्या पोराने रिमोट कंट्रोलची गाडी घेतली, पप्पानी दुसऱ्या दिवशी पोराला गाडी घेऊन दिली. पालक लहान मुलांना लहान करून श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन चालले आणि मग हीच पिढी पुढे जाऊन वाईट मार्गाला पुढे जाऊन मोठे होऊन वाईट वळणाला जाऊ लागली. श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन जाण्याचे हेच सगळे गैरफायदे होत आहेत.
मला सांगा, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे, संस्कृतातले ज्ञान प्राकृतात आणून इथल्या मातीत आणि मनामनात रुजवणाऱ्या त्या संत ज्ञानेश्वरांचे वय लहान नव्हते का? ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे म्हणणारी मुक्ताई, जिने संत साहित्यात संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा आणला, त्या मुक्ताईचे वय लहान नव्हते का? वयाच्या 21व्या वर्षी कित्येक लढाया केल्या. वयाच्या 16व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणाऱ्या त्या शिवछत्रपतींचे पुत्र शंभूराजे, त्यांचे वय लहान नव्हते का? रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे वय लहान नव्हते का? इतक्या लहान वयातही कर्तृत्व गाजवणारा आपला इतिहास आहे, आपला वारसा आहे. आपली शिक्षण पद्धती सुद्धा इतकी सुंदर होती ना, की ज्याच्यामध्ये शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींचे ज्ञान शिकवले जात होते. म्हणजे आपल्याला मुळात संस्कारच आपल्या गर्भापासून सुरू होतात. प्रल्हादजींनी भक्ती कुठे शिकली? तर आपल्या मातेच्या गर्भामधून. अभिमन्यूने चक्रव्यूह कुठे तोडले? तर मातेच्या गर्भामधूनच. गर्भात वेळी आपल्याला इतके संस्कार भेटतात आणि गर्भातून बाहेर आल्यावर आपण ज्यावेळी आईचे दूध प्यायला लागतो त्यावेळी त्या दुधाचेही आपल्यावर संस्कार होतात असतात. ते म्हणजे कसे? तर जिजामातेसारख्या वाघिणीच्या हृदयात होतं माझ्या छाव्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. का? तर वाघिणीच्या दुधाचा तो परिणाम. आणि दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळी आई बाळाला दूध पाजते, कवटाळून दूध पाजते, त्यावेळी आईचे त्या बाळावर आणि बाळाचे त्या आईवर इतके प्रेमवृद्धी होत होते की आयुष्यात ते बाळ आईपासून कधी दूर जाऊच शकत नाही. मग वृद्धाश्रमांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण हल्लीची आई नाही, मम्मीच म्हणूयात, तसं सगळ्यांना जवळचं वाटतं ना. तर हल्लीची मम्मी तिला करिअर करायच्या मागे